नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। लोकसभा चुनाव के तहत मुंबई की 6 सीटों के साथ महाराष्ट्र की कुल 13 सीटों पर वोट डाले जा रहे हैं। पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने अपने परिवार के साथ वोट डाला, तो वहीं मौजूदा सीएम एकनाथ शिंदे ने भी अपने मताधिकार का प्रयोग किया। राज्य के 5वें और अंतिम चरण में कुल 13 सीटें हैं। इनमें से 10 सीटें मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्र की शामिल है। इस चरण में शिवसेना के दोनों खेमों की प्रतिष्ठा दांव पर लगी है। ठाणे में जहां सीएम एकनाथ शिंदे की प्रतिष्ठा दांव पर है, तो मुंबई की कई सीटों की जीत हार पर उद्धव ठाकरे के कद से जुड़े हैं। मुंबई नॉर्थ सेंट्रल सीट से कैंडिडेट उज्जवल निकम और वर्षा गायकवाड़ ने भी परिवार के साथ वोट डाला। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने ठाणे में मताधिकार का प्रयोग किया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने अपने परिवार के साथ वोट डालने के लिए वे पहुंचे। इस दौरान उनके पिता भी मौजूद रहे। शिंदे इनके बेटे श्रीकांत शिंदे कल्याण से चुनाव मैदान में है। पहली बार चुनाव लड़ रहे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल ने पत्नी और बेटे के साथ अपने मताधिकार का प्रयोग किया और जीत का भरोसा व्यक्त किया। मुंबई कांग्रेस की अध्यक्षा वर्षा गायकवाड़, इन्होंने अपनी मां के साथ पोलिंग बूथ पर पहुंचकर वोट डाला। वर्षा मुंबई की नॉर्थ सेंट्रल सीट से चुनाव लड़ रही है। वे धारावी क्षेत्र से विधायक है। हालांकि यह क्षेत्र में लोकसभा क्षेत्र में नहीं आता है। मुंबई नॉर्थ सेंट्रल सीट से बीजेपी कैंडिडेट उज्जवल निकम ने वोट डालने के बाद जीत का भरोसा व्यक्त किया है। बीजेपी नेता किरीट सोमैया खुद लोकसभा सदस्य रह चुके हैं। सोमैया ने परिवार के साथ मतदान केंद्र पर जाकर वोट किया। शिवसेना यूटीबी के प्रमुख उद्धव ठाकरे ने परिवार के साथ वोट डाला और फिर मातोश्री के बाहर ग्रुप फोटो भी क्लिक करवाई। ठाकरे की पत्नी शर्मिला ठाकरे काफी प्रसन्न मुद्रा में दिखाई दी। राष्ट्रपिता महात्मा गांधी के पुत्र तुषार गांधी ने मुंबई में वोट डाला और फिर सेल्फी पोस्ट करके लोगों से बाहर निकलकर मतदान करने की अपील की। कल्याण लोकसभा मतदार संघ में अंबरनाथ शहर में लोगों ने घर से बाहर निकलकर मतदान किया। लोकसभा के ठाणे, कल्याण एवं भिवंडी मतदार संघ के चुनाव के लिए सोमवार 20 मई को 5वें पड़ाव में मतदान हुआ, जिसमें कुल 66,76,830 मतदाता थे। ज्यादा से ज्यादा लोग मतदान करें, इसके लिए चुनाव आयोग ने जन जागृति की थी। चुनाव का निकाल 4 जून को जाहिर होने वाला है। मतदाताओं को किसी भी प्रकार की परेशानी ना हो, इसके लिए अखंडित बिजली पुरवठा, शुद्ध पीने का पानी, शौचालय, स्वच्छता गृह, दिव्यांगों के लिए व्हीलचेयर, बैठने के लिए कुर्सी जैसी सुविधा उपलब्ध किए गए थे। माझ्या बरोबर आहात आपण बघत आहात कुठल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद पहिल्या दिवसापासून मिळत आहे आणि आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी, मित्रपरिवारासाठी, माझ्या पक्षासाठी, आमच्या मित्रपक्षांसाठी आणि सर्व जनतेसाठी। जनतेने निर्णय केलेला आहे। जनतेने पहिल्या दिवसापासून आणि गेले अनेक दिवस जे हे सर्व चाललेलं आहे, देशातलं राजकारण असू दे, राज्यातला असू दे, मुंबईतला असू दे, का या मतदारसंघातला असू दे, सर्वांचं प्रेम, आशीर्वाद, विश्वास जनतेचा मिळालेला आहे आणि भरघोस मताने मला मशालीच्या निशाणीवर 3 नंबर बटन दाबून ईशान्य मुंबईचे सर्व जनता चांगल्या भरघोस मताने निवडून देतील याचा विश्वास आहे आणि ईशान्य मुंबईचा खासदार संजय दीना पाटीलच होणार आहे। ही काळ्या देगडावरची रेष आहे आणि आपल्या सर्वांचाही आभार। आपण खूप दिवस माझ्या बरोबर आहात आणि चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला। चांगलं वाईट सर्व होत राहिलं। खूप वाद विवाद आज महत्त्वाच्या दिवशी महत्त्वाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांना अटक देखील झाली आहे। आज महत्त्वाचा दिवस, आज त्यांची उपस्थिती गरजेची होती। आज मला त्यांचं कमी तर माझ्या बरोबरचे सहकारी, माझे मित्र, माझ्या परिवाराचे सदस्य आहेत ते त्यांची कमी तर आहेच, पण त्यांनी जे काम एवढ्या दिवसात केलं होतं त्या कामाची पोचपावती हे मतदानाच्या रूपाने मिळेल आणि लवकरच माझ्याबरोबर हा जल्लोष करायला। सत्तेचा दुरुपयोग करून हे सर्व काटकरस्थान केलं गेलंय का तुमच्या विरोधात? सत्तेचा दुरुपयोग काय चालतोय ते बघितलंय। आम्हीच कंप्लेंट करायला गेलो होतो, आमच्याच लोकांनी कंप्लेंट केली होती आणि आमच्याच लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करून आमच्याच लोकांना आतमध्ये त्यांना बंद केलं पाहिजे होतं, त्यांचे पैसे पकडले पाहिजे होते। करोडो रुपये तिकडे होते, आपल्याला सर्वांना माहिती आहे। आपण सर्वांनी बघितलंय का नंतर आमच्याच लोकांना दाबून तिकडे सर्व ते पैसे काढून घेण्यात आले। तर हा सत्तेचा दुरुपयोग आहे, पण
जनतेने हे सर्व मनावर घेतलेलं आहे, जनतेने बघितलं काय झालं आहे. त्यामुळे जनताच न्याय देईल असा आम्हाला विश्वास आहे. आणि मिहिर कोटेचा यांची नक्कीच मागच्या अनेक वेळी मतदानाच्या काळात मी, माझी पत्नी, माझा मुलगा, माझी सून आणि माझी मुलगी ज्यावेळी इथं होती ते आम्ही सर्व सहपरिवार येऊन मतदान करत होतो. आजही मी उमेदवार नसतानाही माझ्या परिवारातले लोकही माझ्याबरोबर मतदानासाठी आले आणि 1 तास आणि 5 मिनटं मला रांगेत उभं राहावं लागलं. हे रांगेत ह्यासाठी उभं राहावं लागलं का सरकारने, नरेंद्र मोदीजींनी इतका चांगला कार्ड प्रत्येक मतदारांना दिल्यानंतरही जे अधिकारी तिथे बसले आहेत त्यांना ट्रेनिंग नसल्यामुळे त्या अधिकाऱ्यांच्या वरती, ज्या बूथवरती मी गेलो तिथे एक प्रोफेसर ताई होत्या, पण त्या प्रोफेसर ताई त्या कामगारांना जागृत आणि त्यांना मार्गदर्शन करण्याच्या ऐवजी ते मतदारांना धमकवण्याचं काम करतात. आणि म्हणून ज्यावेळी मी मतदानाला गेलो होतो, स्लिप ज्यांच्याकडे नाही त्यांना परत पाठवलं जातो. मी बोला माझ्याकडे स्लिप नाही आहे, हे कार्ड सरकारने दिलं आहे, ह्याच्या आधारावरती मला मतदान करायचं आहे. आणि मग नावाच्या माध्यमातून तिने नंबर काढला आणि मी मतदान करू शकलो. महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकारने एक ॲप काढला आहे. त्या ॲपमध्ये तुम्ही जर तुमचं नाव सांगितलं तर तुमचा नंबर ॲटोमॅटिकली येतो. इतकी चांगली व्यवस्था सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचा कार्ड दिल्यानंतरही अधिकाऱ्यांना मार्गदर्शन नसल्यामुळे लोकांना हैराण व्हावा लागतो. येणाऱ्या काळात ह्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मी प्रयत्न हे करणार, अशा प्रकारचा कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांनी स्वॅप केलं का त्याला पटकन मतदान करायला मिळालं पाहिजे. कारण स्वॅपमध्ये तुम्ही बँकेत गेला तर पैसे निघतात, तुम्ही एअरपोर्टवर गेला तर स्वॅप केलं तर तुम्हाला आतमध्ये जावं लागतो, तुम्ही कुठेही गेलात तर स्वॅप सिस्टमने इतका मोठा परिवर्तन देशामध्ये झालेलं आहे. तर ह्या निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये पण ह्या कार्डचा उपयोग स्वॅप करून लोकांना मतदान करायला मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करावं लागेल. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद.